आईच्या नागोबाचं दर्शन. आई दरवर्षी इकडेच आमच्या घरातच राहून आई नागोबाची पूजा करते. आता चला मग आपण पण नागोबाच्या पाया पडूया. आता आई कशी पूजा करतात आणि ती आई आपल्याला शिकवणार आहे. पहिल्यांदा हळद घ्यायचंय, हळद व्हायची बाजरीची ही ज्वारीची, वरीची राजगिऱ्याची आहे, मक्याची. अशा 5 प्रकारच्या लाह्या आईने तयार केलेल्या आहेत. त्या लाह्या आपल्याला व्हायच्या असतात. 5 प्रकारच्या लाह्या दरवर्षी वाहतात. गुळ पण घ्या त्याच्यामध्ये. पंचम या शब्दातच 5 प्रकारच्या लाह्या अशा सांगितलेल्या आहेत. श्रावणाच्या 5व्या दिवशी म्हणजे पंचमीला नागपंचमी असा सण साजरा केला जातो. त्यामुळे 5 प्रकारच्या लाह्या आपण नागदेवताला वाहतो आणि पूजा करतो आणि आपण त्याची पूजा करतो. आपल्या घराची वास्तुक शांती होते त्या. आणि अशी घरामध्ये आपण नागदेवताची पूजा केल्यामुळे एखाद्या घराची वास्तू शांती केल्यासारखं ते पुण्य आपल्याला मिळतं असं आईचं म्हणणं आहे. माझं नाही म्हणजे आईचं नाही. आईने तसं देवामध्ये वाहिलेले आई देवाची पूजा आपल्याला करते. त्या आईला संपूर्ण त्याची माहिती असते. काही आम्हाला अडचण आहे की आई आम्हाला सांगत असते. देवा धर्मापासून चाललंय. आणि ते वेळ कशी घालतात ती गोमाट्याची वेळ घालतात. शिमाला घातली आणली ही बघा. ही गोमाट्याची वेळ आहे. गोमाट्याची वेल आपण नागदेवताला घालतो. आणि माझ्या बायकोसाठी ठेवलेली पण ती काय आली नाही. त्यामुळे मग तिच्या जागेवरती मी तिला वाहिलेली आहे. गोमाट्याची वेल का वाहतात? गोमाट्याची वेल कंपल्सरी देवाला लागते. गोमाट्याची वेल व्हायची. नागपंचमी हा उपवास कशासाठी जसा येळ वाढतोय तसा माझ्या भावाबंधाचा वाढतोय. आणि हा जी नागवेलची जी प्रथा आहे ती प्रथा म्हणजे आई सांगते की जसा तुझा हा नागवेलचा वेळ जसा वाढतोय तसा माझ्या भावाचा पण काय वंश वाढतो. भावाचा वंश हा तसाच त्या नागवेलच्या वेळीसारखा वाढत राहतो अशी ती प्रार्थना असते नागवेलला. अशा प्रकारे आजचा नागपंचमीचा सण आम्ही आपल्या आईच्या घरी येऊन केलेला आहे. तुम्ही पण घरी नागपंचमी हा सण साजरा करा. आणि हे घ्या असे गणपती आईने बनवलेले आहेत. रामनी बनवलेले आहेत म्हणजे माझ्या भावाच्या.
त्याची काढायची होती रामला घ्यायला. ओके चालेल, मग असू द्या, सांगतो मी रामला शूटिंग दाखवतो. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल, नागपंचमीच्या दिवशी नागदेवताचं दर्शन करून घ्या. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व आपले असे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलमधून आपल्याला चांगली माहिती भेटत राहते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल तर. धन्यवाद. चला.